तर मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी जरा बाहेर जाणार आहे, तर ते कुठं जाणार आहे तुम्हाला सांगते. मी चालले आहे माझ्या बहिणीकडे. म्हणजे माझ्या बहिणीकडे, म्हणजे छोट्या बहिणीकडे, छकुलीकडे चाललेले आहे मी. इथंच राहते ती, पेरणी फाट्याला राहते आळंदीमध्येच. आळंदीच्या पुढे पेरणी फाट्याला राहते. तर खूप जवळ आहे, पण जाणं येत नाही आहे. म्हणजे लग्न झाल्यापासून गेलेच नाही आहे मी तिच्याकडे. एकदा गेले होते, त्यानंतर जाणं काही झालं नाही. पण ती सारखी फोन करायची, शनिवार रविवारी ये ना, शनिवार रविवारी ये, मुलांना घेऊन ये ताई. तर म्हणायचे, मग म्हणलं माझं जाणं काही होत नव्हतं, माझ्या कामांमुळं माझे कामं राहायचे. मग त्याच्यामुळं म्हणलं आज चला म्हणलं जाऊ. आणि तिला काय मी सांगितलं नव्हतं की येणार आहे म्हणून. त्यानंतर मग आमच्या अचानकच प्लॅन ठरला की जाणार आहे. मी आणि माझे 2 मुलंच फक्त जाणार होते, हे काही येणार नव्हते, यांना काम आहे दुकानावरती. त्याच्यामुळे मग आम्हीच जाणार होतो. आणि आभाळ तर बघितलंच असेल तुम्ही, आभाळ तर पूर्ण भरलेलं आहे. असं झालं की आता पाऊस पडेनच एक अर्ध्या तासामध्ये. तर असं झालं होतं आणि इतकं थंडगार हवा लागत होती ना, खूप भारी वाटत होतं. आणि इथला परिसर पण खूप सुंदर होता, की ही आळंदी साईड आहे आपल्या घाटामधलं. तर खूप छान आहे. इथं कोण आलं असेल तर नक्की बघितलं असेल. इथं पूर्ण हिरवंगार आहे, पूर्ण झाडं पिढं, इतकं भारी वाटतं ना. इथं वातावरण खूप सुंदर आहे, मस्त वाटतं. इतकी थंडगार हवा सुटते ना, खूप भारी वाटतं. त्यानंतर थोड्या वेळात पाऊस चालू पण झाला होता. बारीक 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 चालू होतं, टिपके पडायसाठी चाललं होतं. मग त्यानंतर आता तर काही खरंच नाही, म्हणलं पावसात पूर्ण भिजून जाते का काय म्हणलं आम्ही. आणि त्यामध्ये आमच्या संग मुलं पण होते, त्याच्यामुळे त्यांना भिजता येत नाही. कारण की मुलं तर भिजले तर हमखास त्यांना सर्दी होणारच, सर्दी खोकला. त्यानंतर लगेच 2 दिवसांनी त्या आजारी पडल्या तर स्कूलचं आहे ना, स्कूलला आहे ना, मग जाता येत नाही. त्याच्यामुळं म्हटलं पावसात काय भिजायचं नाही, थोड्या वेळ थांबता येईन आपण. तरी पण आहे ना, मग हे 2 ठिकाणी थांबले होते, पण तरी पण आम्हाला पाऊस लागलाच. शेवटपर्यंत पाऊस चालूच होता पूर्ण. कारण किती थांबून थांबून किती उशीर थांबणार आम्ही, अर्धाभर तास थांबलो होतो 2 ठिकाणी. तरी आम्हाला पाऊस लागला. त्यानंतर मस्त पावसात भिजायला चाललं होतं. पूर्ण पाणी टिप-टिप, टिप-टिप, टिप-टिप अंगावरती पूर्ण पडत होतं. मी पण भिजले होते, पण मुलांना नाही भिजून दिलं. परी पुढे होती. सम्राट आहे ना मध्ये होता, त्यामुळे सम्राटला काही एवढं भिजलं नाही. त्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो, का तर पाऊस जास्तच वाढला होता पूर्ण. मग पाऊस पूर्ण वाढला होता, त्याच्यामुळं आम्ही लगेच थांबलो एका ठिकाणी. म्हणलं थांबून घेऊ म्हणलं, कारण की पावसात भिजायचं पण काय अर्थ नाही. भिजलं तर पोरांचं अवघड आहे, म्हणजे नाही का, मुलांना लगेच सर्दी खोकला होणारच. त्याच्यामुळं काय आम्ही पावसात, आणि तुम्ही बघू शकता इतका पाऊस चालू होता आणि डेंजर. एक अर्धाभर तास तर ना पूर्ण असं इतकं चाललं होतं ना, 2-3 तास थांबले होते इथं. जिथं आम्ही थांबलो होतो तिथं थांबलो, तिथं मंदिर होतं. आणि तिथं जागा पण होती, असं वरती पत्र्याचा शेड होता, तिथं आम्ही थांबलो होतो. एक अर्धाभर तास इथे थांबलो आम्ही. पण आहे ना, तरी पण पाऊस काही कमी होतच नव्हता. बराच वेळ थांबलो तरी पाऊस काही होतच नव्हता. आता म्हणलं काही जातं होते का नाही काय माहिती. पुढं मला अजून लांब जायचं आहे आळंदीवरनं. परत तिथून आहे ना 1-1.5 तास लागते तिच्या घरी जायला. त्यानंतर मला एकटीला जायचं आहे, त्याच्यामुळं चाललं होतं. आणि त्या मग ते खूप खुश झालं होतं, सम्राट जायचं आहे म्हणून मावकड. त्याला भारी वाटतं असं कुठं जायचं म्हणलं घरून. कधी तर असं जायचं म्हणलं खूप भारी वाटतं त्याला. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.